नमस्कार. तर आत्ता मी सातारा शहराच्या थोडं पुढं आलोय. साधारणतः 1-2-3 किलोमीटर शहर महाग राहिले आणि शहर सोडून हे घाट रस्ता आहे. घाट रस्ता एक 15-20 किलोमीटरवर कास पठार आहे. तर आता आम्ही इथं ड्रोनची तयारी करतोय. आमचा प्रशील आता ही ड्रोनची जुळवाजुळव चालू आहे त्याची, आणि ड्रोन चालू करून त्या घाट रस्त्याचा मस्तपैकी एक शॉट घेणार आहे. खतरनाक. सो तयार व्हा मित्रांनो. उडत्या पंछीमधून त्या डोळ्यातून आपल्याला एक जबरदस्त व्ह्यू घ्यायचा. कास पठारावर पोचायला साधारणतः अजून एक 13-14 किलोमीटर अंतर आहे. त्याच्या अलीकडची एक असं छोटस पठार लागलंय, म्हणजे ही डांबरी रस्ता आहे. डांबरी रस्त्याच्या साईडलाच, आणि तिथं अशी पिवळी पिवळी फुलं फुलले ती. आता ही एकदम अशी रानटी फुलं आहेत. गवत कसं असतं त्या गवताला अशी फुललेली फुलं आहेत. अशा पाकुळ्या आणि वेगवेगळे अशा छोटे 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 किडे आहेत वेगवेगळे. हे सगळं महाग जे दिसते पठार, ते सगळे छोटी छोटी फुलं फुललेले आहेत. आणि जे काय मोहक वातावरण दिसतंय. फिलिंग ढगात आहे का नाही? फिलिंग ढगात जसं काही आपण ढगाच्या अंधारात घुसलो. फिलिंग ढगात धुक येतंय, धुक जातंय. असं वाटतं की धुक्याबरोबर आपण पण वर खाली वर खाली वर खाली करतोय. फिलिंग ढगात. खाली जायचं आहे. पार्किंग पार्किंग. ओके. हा बाबा गर्दी आहे का काय? जत्रा जत्राच आहे. जत्रा. बीक पडला माणूस पडला. 2 व्हीलर कुठे? इकडे लावू का? ही जी इथं मॅप आहे, ह्या मॅपवर कास पठाराची जी काही ठिकाणं आहेत महत्त्वाची, तर तिची व्यवस्थित ह्या मॅपवर माहिती दिली. आणि ही अशा बस येत असतात. बस गेलेल्या माणसाला परत महागारी आणतात. इथं प्रामुख्यानं 4 गेट आहेत कास पठारावर. तर 4थ्या गेटच्या समोर आपल्याला बस सोडती, आणि त्या बसमधनं उतरायचं. आणि उतरलं की तिथंच पुढं तिकीट काउंटर आहे. तिथं तिकीट काढायचं. पर व्यक्तीला, म्हणजे प्रत्येक माणसाला 150 रुपये तिकीट आहे. आणि जर एक्स्ट्रा गाईड घ्यायचं असलं तर गाईडचे काहीतरी 200 रुपये. आणि एक 8-10 जणांत एक गाईड मिळतो आपल्याला. हो ना. गुटखा खात जाऊन इथं डायरेक्ट लाखो लोक बघतायत तुम्हाला. आरचीला बोलावं लागेल. आरचीला नाव सांगतो आता. गुटखा खाणारे अजून सली आहेत म्हणतो. माझं नाव गोविंद बादापुरे. मी गाईड आहे इथं. लाल कलर बी मस्त दिसत आहे. 375 प्रजाती आहेत सगळ्या. म्हणजे 12 महिने असे येतात. ते मोठी झाडे त्यांना बी येणार. आणि आता एक 47 आहेत. दुर्मिळ आहेत ना, ते 47 आहेत. ते आत्ता आपण बघणार आहे ना, ते एक 20 ते 25 प्रकारचे वेगवेगळी फुलं आत्ता आहेत. आता या सीझन मध्ये आत्ता. आणि काही येऊन गेले, काही येणार आहेत अजून. पूर्ण वर्षभर असते का फक्त पावसाळ्या सीझन मध्ये असते? पावसाळ्या सीझन मध्ये. आणि उन्हाळ्यात ही सगळं पठार असं मोकळं सुकून रिकाम पूर्ण रिकाम जळल्यासारखं होतं गावात.
आता आपण इथून स्टार्ट करूया. आता काचपठारावरती 20 ते 25 प्रकारची वेगवेगळी फुलं आहेत ते आपण ते बघूया. आणि फुलामध्ये आतमध्ये कोणी जायचं नाही, फुलं तोडायची नाही, आतमध्ये जायचं नाही. आतमध्ये साप बीप असतात आणि पूर्ण खडक आहे. छोटी फुलं आहे, मोठी फुलं आहेत नाहीत पठारावरती. ते आता आपण पाहूया. हे फुल आहे, त्याला आबाळी बोलतात. हे सकाळी 7 वाजता फुल उमलतं, 12 वाजता मिटून जाणार. ही आबाळी नावाचं फुल आहे. ही सकाळी 7ला उमलते आणि दुपारी 12 वाजता कोमेजून जातं, दुमडून बसणार. ही अशी पिटी असल्यासारखं आहे, कानवलं असल्यासारखं. आणि त्या कानवल्यातनं ही बाहेर निघते आणि परत असं ती 12च्या नंतर असं आत जाऊन परत बसते. असं ही आबाळी भारी आहे ना आबाळी. यामध्ये 3 कलर असतात. निसुर्डी हा 3 कलर आहेत. यामध्ये 2 आहेत, तिकडे आहेत, त्यामध्ये 3 आहेत. म्हणजे एकाच फुलात 2 कलर. एकामध्ये 2 आहेत, एकामध्ये 3 आहेत. ओके. हा ह्याच्यात पांढरा आणि निळा. ही निसुर्डी नावाची वनस्पती आहे आणि ही निसुर्डी नावाचं फुल आहे. तर ह्या फुलात 2 प्रकार आहेत. एक तर फुल असं असतं की पांढरं आणि निळं. तर ह्या फुलात 2 कलर असतात, पांढरं आणि निळं. आणि दुसरं जे फुल असतं निसुर्डीचंच, त्यात 3 कलर असतात. एक पांढरं, गुलाबी, निळं असं 3 प्रकारचे कलर एकाच फुलात असतात. आणि 2 प्रकारचे कलर पण एकाच फुलात असतात. असे 2 जाती आहेत ह्या निसर्गीमध्ये. जसं पुढे जाईल तसं आपल्याला दुर्मिळ फुलं बघायला मिळतात. ही टोपली कारवी, हे 8 वर्षातून एकदा फुल येतं. गेल्या वर्षी पूर्ण पठार या फुलांनी भरलेले. त्या वर्षी आता नॉर्मल आलेत, कुठे थोडे आलेत. त्या टोपली कारवी बोलतात. तर आता हे डायरेक्ट 8 वर्षातून येणार. आता हे परत 8 वर्ष येणारच नाही. आता हे नाही येणार. टुकली कारवी नावाचं फुल आहे. आणि जे गाईड सर आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की ही 8 वर्षातनं एकदाच फुलतं. गेल्या वर्षी खूप फुललं होतं. आता कदाचित ह्यानंतर ही 7-8 वर्ष फुलणार नाही. तिरमिरे बोलतात. हिथं असं फुल बघायला मिळालं. ते सगळ्यात बारक, नका एवढंच, पण दिसायला भारी. याचं आयुष्य किती असेल? आयुष्य 8 दिवस. जास्त ऊन पडलं 8 दिवस. हा 8 दिवसात ते सुकून जाणार. या फुलाला म्हणतात तिरमिरी. हे छोटं फुल आहे, आबोली कलरचं आहे. आबोलीमा बोलतात त्याला. हे सकाळी 11 वाजता उमलतं, दुपारी 1 वाजता मिटून जाणार. ही फुल सह्याद्रीत सगळ्यात जास्त उगवतं आणि सह्याद्रीतलं सगळ्यात जास्त ब्युटिफुल असं हे फुल आहे. ही सोनकी म्हणून एक आहे. हे 2 प्रकारची सोनकी येतात. आता हे 8 दिवसाचं आयुष्य आहे. 8 दिवसामध्ये फुल जाणार आहे, दुसरं परत येणार. आता हे कळे आहेत, आता 8 दिवसामध्ये दुसरे येणार. हे फुल आले ते आता निघून जाणार, परत दुसरे येणार आहे सोनकी. ह्याचं झाड किती दिवस राहतं? 15 ते 20 दिवस राहणार झाड. जास्त ऊन पडलं की सुकून जाणार. सोनकी एकदम असं पिवळसर असं गोंडस फुल दिसते, सूर्यफुलासारखं. पठारावर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेतच. त्याचबरोबर अशा काही वनस्पती आहेत की त्यांच्या पानांची, फुलांची आणि फळांचीही आपण भाजी करून खाऊ शकतो. हे छोटे पांढरे कलरचे मणी दिसतात ना, हे राईची भाजी म्हणून आहे. ह्याची भाजी करतात. हे जंगली भाजी आहे. जंगली भाजी, या दाण्यांची भाजी करतात ते. आणि हे कधी आपल्याला फक्त पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये भेटते खायला. ठीक आहे. फुलं आहेत का? ही फळ आहे. फळ आहे. नीलकंठ. त्यामध्ये फुलामध्ये बघितले ना, दात आणि जीभ दिसते या फुलामध्ये आतमध्ये. आणि हिचं आयुष्य 1 दिवसाला 1च फुल येतं. आज हे आलं फुल आलेले ना, तर उद्या हे दिसणार नाही, दुसरं फुल येणार आहे त्या जागेवर. हे गळून पडणार. नीलकंठ. अरे वा. 1च दिवस आयुष्य. 1च दिवस आयुष्य. बघा, या फुलाला अंदर जर चांगल्यानं पाहिलो आपण तर आपल्याला जीभ आणि दातासारखं कन्स्ट्रक्शन दिसतंय. सुंदर जीभ तर दिसती आणि आतनं पडजीभ असल्यासारखं दिसतंय. जीभ दिसते बरोबर. एकदम बारकाईने निरीक्षण करताय आपला ताना भाऊ. ती जिबीचं आणि म्हणजे त्या फुलाचा आकार असा आहे. आज जर नीट बघितलं तर ती अशी जीभ काढल्यासारखं बाहेर दिसते. आपण जांभळं खाल्ल्यावर कशी निळी जीभ होती किंवा कामुन्या खाल्ल्यावर निळी जीभ होती, तसं ती अशी जीभ काढल्यासारखं दिसते. आणि आत एक असा दात दिसतोय. ती चावलं कार्यक्रमाचं ह्याला आपण नामकरण करायचं का? चावकं फुल. फुल आहे निलिमा बोलतात त्याला. हे दुपार 2 वाजता फुल उमलतं, 4 वाजता पूर्ण मिटून जाणार.
हे दररोजचा टाइम आहे. 2 वाजता उमलणार, 4 वाजता मिटून जाणार. निलिमा आता मिटलेलं आहे. याचं आयुष्य किती दिवस राहते? आयुष्य 8 दिवस. ओके. प्रत्येक फुले मोस्टली 8-10 दिवस. जास्त जर ऊन पडलं तर 8 दिवस पूर्ण सुकून जाणार. आणि असं पाऊस जर चालू राहिला ना 8-15 दिवस पूर्ण राहणार ही फुलं. निलिमा हाय का? निलिमा नावाचं कोण? ही बघा तुमच्या नावाचं फुल आहे इथं, निलिमा. आता असं एक फुल बघायला मिळालं की ती येलाला लागतं आणि ती पठारावरचं सगळ्यात मोठं फुल आहे. ते वरती बघा एक फुल दिसतंय, त्याला बोलतात गारवेल. हे सगळ्यात पठारावरती सगळ्यात मोठं फुल आहे गारवेलचं. त्याचा वेल येतो, ते वेलाला ते फुलं येतात, गारवेल. पठारावर 2-4 प्रकारची धार्मिक फुलं पण बघायला मिळते. हे बारंगीची भाजी म्हणून एक भेटते. एक कवळ्या पानांची भाजी करतात आणि फुलं आहे फुलपाखरावानी फुलं आहेत, त्याला बारंगी बोलतात. आणि गौरी आपल्या येतात ना, हे जे लाकडाची पूजा करतात, त्या भाजीची ह्याची पूजा करतात. गणपती गौरी आपले गौरी येते. हे फुल आहे ना विघ्नार्था म्हणून आहे. त्याची खासियत असे याला टच केलं तर सोंड त्याची बाहेर येते. आता हे जे फुल आहे हे जरा लयच इंटरेस्टिंग आहे. का तर काकांनी ह्यातनं 2-3 वेळा आम्हाला सोंड काढून दाखवली. ही हातीची सोंड आल्यासारखं बाहेर येते. हातीचा दात कसा असतो. हे फुल आहे ना गौरी तेरडा बोलतात. आपल्या गौरी गणपती येतात ना त्याची पूजा करतात इथं. आणि यामध्ये 3 कलरचे आहेत. एक मोठा गौरी तेरडा आहे, एक पांढरा आहे, एक पिवळा आहे. असे 3 कलर आहेत यामध्ये. इथं सगळ्यात जास्त जी गुलाबी फुलं दिसते ती तेरडा आहे. तेरडा फुल आहे ती. तेरडा वनस्पती आहे. तर त्या वनस्पतीचं ती फुल आहे. आणि बाकीची फुलं आहेत ती जरा थोडी कमी आहेत. तेरडा लय माजलाय, थोडक्यात तेरडा लय उगवलाय. लय जिकडे तिकडे तेरडाच दिसते. बघेल तिकडे आता ह्या ठिकाणी सगळीकडे जर बघितलं तर सगळं गुलाबी वातावरण झालंय. आणि हे सगळा तेरडाच झालाय. इकडे जर एखादं नवीन प्रेमात पडलेलं जर कपल आलं तर ह्या तेरड्याला बघून अजून गुलाबी होणार. त्याचं नाव आहे सीतेचे अश्रू. ते रावणाने सीताला पळवून नेली, ती रडली, त्याचे अश्रू या फुलावणी पडलेत असे, त्यामुळे नाव आहे सीतेचे अश्रू म्हणून. काय नाव? नीलकाणी. नीलकाणी. 2 साईडला कानांमध्ये तोंड आणि परत ती पिवळी बारकी फुलं पण दिसते त्यात. निदलपुंज, कुलपुंज काय ते असायचं की रे आपल्याला विज्ञानात शिकवलं जायचं. असं दिसतंय नीलकाणी. हे बघा शेतावरी, ही मेडिसिन्स मध्ये वापरतात ते लेडीज साठी. ओके. मुळाची दवा बनवतात त्याची. ही वेल आहे. शतावरी ही आयुर्वेदिक औषध गोळ्या ज्या आहेत त्यात ह्याचा वापर केला जातो. कुठल्या आजाराला चालते ती काही माहित नाही एवढं, पण आयुर्वेदिक ज्या औषध गोळ्या तयार केल्या जातात त्यात ही शतावरी टाकली जाते आणि त्याच्यापासून औषध गोळ्या केल्या जातात. ही शतावरी अशी इनीसारखी दिसती, झुमका केसासारखी अशी हिरवी शतावरी. अरे भाई काय पोरीचे नाव, पोरीचा झुमका. शतावरी हाय का कोण शतावरी? जंगली हळद, रान हळद. दुसरं एक नाव आहे चवर म्हणून आहे. चवर बनलं की त्याला फुलं येत नाहीत. रान हळद बोललं की त्याला फुलं येतात. अशी आता फुलं आलेत ती. आणि ही औषधी वापरतात. रान हळद ना, औषध म्हणून वापरतात. ह्याला एक छोटासा कंद असतो आणि तोही खूप आयुर्वेदिक मानला जातो. आणि तोही जी काय आयुर्वेदिक औषधं आणि जी काय गोळ्या असतात त्यात वापरला जातो. आणि त्याचे खूप असे आयुर्वेदिक फायदे आहेत. इथं काही विषारी ही झाडे आहेत आणि काही विषारी वनस्पती आहेत. थोडं पुढे गेलं की आपल्याला एक विषारी झाड दिसतं. एक मोठं झाड दिसतंय, त्याला बोलतात दातपडी. हे जे झाड दातपुडीला ऐकले. हे जे कांडे आपण गरम केले, पावडर केले आणि दाताला लावले, घासले, त्याचे दात हलतात. यानं पावडर करून दाताला लावले ते दात हलतात. आणि ह्याचा पान आहे, त्याचा रस केला, अंगाला लावला, सूज येते. सूज येते ना. तर म्हणजे जर कोणाला सुजवायचं असेल तर नेऊ शकतो. कोण आहे दुश्मन, कोण आहे सुजवायचं आहे कुणाला नेमकं? ही जी माझ्या महाग वनस्पती दिसती ही एकदम अशी विषारी वनस्पती आहे. ही जी जर काटकी मोडली आणि त्या काटकीची पावडर केली आणि दाताला जर घासली तर दात हलतात. त्याचबरोबर ह्या रामेठाचा पाला आहे, पाला जर असा कुठून त्याचा रसबीस जर काढून अंगाला लावला तर अंग पण सुचतं. तर आपण काळजी घेतली पाहिजे. हे रामेठा हे लक्षात ठेवा बरं का झाड सगळ्यांनी. मी तर आता चांगलं ठेवलंय. असं दिसतंय रामेठा.
चुकून असं दाता बितात घालायचा आणि दात बाहेर यायचा, असं होणी चुकून. मी जी माहिती देतोय ती आता थोडी दम धरून गिळा, कारण माग एक आम्हाला फळ सापडले त्याचं नाव आहे गिळा. हे फळ आहे ना, ह्याला गिळा बोलतात. हे पहिलं साबण नव्हता ना तेव्हा कपडे धुण्यासाठी हे फळ वापरायचे. याला फोडायचे आणि याचा फेस होता, फेस करून कपडे धुण्यासाठी वापरायचे. हिंगण 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 एक असतं ना? नाही, ते वेगळं आहे. हिंगण हा रिटा असतो ना, रिटा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. रिटा छोटा असतो, शॅम्पू मध्ये वापरतात तो. तर ह्या फळाचा प्रामुख्यानं असा वापर केला जातो. तर हा जो गिळा आहे ह्याला कपडे धुण्यासाठी किंवा स्वच्छतेसाठी वापरलं जायचं, कारण ही फोडून जर त्याची ही केलं, ही फोडून जर त्या हाताला लावलं किंवा अंगाला लावलं किंवा कपड्यांना लावलं तर त्याचा फेस होतो. आणि स्वच्छ करण्यासाठी हा गिळा अगोदरच्या काळात वापरला जायचा, ज्या काळात साबण नव्हते किंवा ज्या काळात असं स्वच्छतेची काही ही नव्हती, वस्तू नव्हत्या, तर त्या काळात ही गिळा वापरला जायचा. आणि त्याचबरोबर सोनं स्वच्छ करायला किंवा सोन्याची चमक आणायला सुद्धा हा गिळा वापरला जातो. तरी असं ही गिळा ही फळ, आणि ही दिसायला एकदम असं पेरू सारखा आहे, बारका कच्चा पेरू कसा असतो तसा दिसतोय हा गिळा. तर भारी आहे गिळाचं फळ, आणि नवीन शोध लागलाय, माहित नव्हतं ही ह्या फळाबद्दल, ही माहित झाली त्या फळाबद्दल. महाग जी पर्यटक आले त्यांनी मस्तपैकी गिळा तोडून घेतलाय, तर आता ते गिळा गिळणार आहेत की तोडून काय करणार आहेत माहित नाहीत. आता जागोजागी आपण कुंपणं बघितली, ती हिरवी जाळी मारून तिथनं लोकांना आत येता येत नव्हतं. पण अशी एक जागा आहे की ही बहुतेक लोकांना अशी ह्या संस्थेने किंवा ह्या डिपार्टमेंटने दिलेली असा, तुम्हाला काय गोंधळ घालायची ती घाला, आणि सगळीकडे अशी लोक ही निवांत फुलातनं हिंडते ती आणि फुलापाशी फोटो काढते ती, मस्तपैकी फुलात बसते ती, फुलात त्यांचं मग नाश्ता चालू आहे, जेवण चालू आहे. फक्त सगळ्यांनी मिळून आपण काळजी घेतली पाहिजे, कारण निसर्ग सगळ्यांचा आहे. तर जास्त कचरा नाही झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त फुलं आपल्या पायाखाली तुडवली नाही गेली पाहिजेत आणि तुडली नाही पाहिजेत. का तर फुलं तुडवली तर पुढच्या पर्यटकांना ती फुलं बघता येणार नाहीत, कारण फुलांचा काळ असतो तो अगदीच काही फुलांचा 7-8 दिवस, काही फुलांचा 2-4 दिवसच. त्यातली त्यात काही फुलं काही 9ला उमलते ती आणि 12ला तर मिटून जाते ती. काही फुलं 12 ते 3च उमलते ती, म्हणजे असा 2-3 तासाचाच काही फुलांचा कालावधी आहे. तर सगळ्यांनी मिळून आपण ती काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून दुसऱ्या पर्यटकांनाही ती त्याचा ही जी वातावरण आहे, मोहक वातावरण फुलाचं, तर त्याचा आनंद घेता आला पाहिजे. मिक्की माऊस, याला 2 डोळे आहेत आणि तोंड आहे, आणि दुसरं एक नाव आहे बरका. हे आपलं पहिलं घड्याळ होतं ना तेव्हा हे फुलं आहेत ना, सकाळी उमलली 7 वाजता, संध्याकाळी 4 वाजता मिटून जाणार. 4 वाजता मिटली की माणसं येते, म्हणजे गुरं बिरं घेऊन यायची ना, ती गुरं घेऊन घरी जायची. 4 वाजल्या की घरी जायची, 4 वाजता मिटून जाणार, म्हणून याला बरका म्हणतात. आणि हे दुसरं नाव मिक्की माऊस, मिक्की माऊस वाणी दिसतं त्यामुळे मिक्की माऊस बोलतात त्याला. धनगरी फेटा पूर्ण वाईट पूर्ण पटरावरती आता ही भरपूर फुलं आलेली आहेत. थोडं ऊन पडलं की पूर्ण कलर दिसणार या फुलामध्ये. कलर कसला येतो फुलाला? वाईट, पूर्ण वाईट होणार. आता ही थोडं खराब झालेलं आहे. असा पूर्ण पठार आहे, पूर्ण असा पांढऱ्या कलरचा चमकते दूरपर्यंत. धनगरी फेटा. धनगरी फेटा हे स्टार गुच्छ म्हणून एक फुल आहे. आपला गुच्छ असतो ना, पूर्ण फुलांचा गुच्छ असतो ना, असं त्याला पूर्ण असं गुच्छ येतो, स्टार वन येत. आणि दुसरे एक नाव आहे रानजिरे. आपण जिरे जो खातो ना, असेच जिरे येतात पण जंगली, त्याला जिरे खात नाहीत. अच्छा, जिऱ्यासारखं त्याला दिसतं, ती जिऱ्यासारखं पण ती खाऊ शकत नाही, खात नाहीत. पूर्ण पटरावरती दुर्मिळ फुल, सर्वात हे कुठंच भेटणार नाही, खाली ह्या पटरावरती भेटणार आहे. आणि दिसताना एकदम छोटं फुल आहे पण आकर्षक आहे. हे माहिती आहे का म्हणते याला? एक कंदील पुष्प, शेरुपिया जैनी, 2 नाव, आणि एक हनुमान बटाटा बोलतात. हे हनुमानचा गद्दा असतो ना, असं वरती त्याचा गद्दा आहे आणि खाली बटाटा, म्हणजे आपण खातो बटाटा, असा छोटासा बटाटा त्या खाली येतो, म्हणून त्याला हनुमान बटाटा बोलतात. असं फुल आहे बघा, हनुमानचा गदा राहते त्या पद्धतीचा असा फुल, आणि खाली इथं बटाटा, असा बटाटा येतो. सगळ्यात जास्त कुठली फुलं आहेत तिथं ह्या पठारावर? सगळ्यात जास्त आता म्हणजे गौरी तेरडा म्हणून आहे, धनगरी फेटा गेन तो. आणि आता मिक्की माऊस एक 8 दिवसामध्ये पूर्ण ऊन पडलं की मिक्की माऊस म्हणून आता एक ते फुलं आपण बघितलेले ते आता येणार आहे त्यामध्ये. बर. प्रत्येक मग काही 8-10 दिवसाला, 4 दिवसाला प्रत्येक वेगवेगळी फुलं वेगवेगळ्या ह्याला चेंज होतात. म्हणजे कधी बाबा तुम्ही म्हणला ते तेरडा, कधी मिक्की माऊस. जून मध्ये पाऊस पडतो ना तेव्हा ते एक फुल येतो वायतुरा म्हणून, 5 गणी आमरी म्हणून आहे, ते येऊन गेले जातात.
आणि त्यानंतर मग आता हे आलेत, हे गेले की दुसरे येणार परत असे प्रत्येक म्हणजे आठवड्याला 15 चेंज होतात ती फुलं. अच्छा अच्छा अच्छा. तिकडे कोमुदिनी म्हणून एक तळ आहे, 2 किलोमीटर चालत जायला लागतं. ते कोमुदिनीचं फुल येतं, ते काय अजून आलेलं नाही. ते बी 8 दिवसामध्ये ऊन पडलं की येणार. कोणता? कोमुदिनी. कुमुदनी. कुमुदनी. हे असं फुल आहे. आता आपण याचं बघूया. असं फुल आहे बघा, कमळासारखं. कमळासारखं आहे. आपण ज्या काळात आलोय त्या काळात कोमुदनीचं फुल आपल्याला बघायला मिळत नाही. ठीक आहे, आपण जरी नाही बघितलं तरी बरीच पर्यटक अजून 8-10 दिवसांनी ते कोमुदनीचं फुल बघतील. कास पठाराची खासियत बघा की इथं 8-15 दिवसाला वेगवेगळ्या फुलांचा लॉट येतो. आता आम्ही जी बघितली ती तेरडा नावाची एक वनस्पती आहे, तेरडा नावाचं फुल आहे. तर ती बऱ्याच ठिकाणी आम्हाला जास्त प्रमाणात बघायला मिळालं. परत सीतेचे अश्रू नावाचे एक फुल आहे, ती जास्त बघायला मिळालं. मिकी माऊस आता बऱ्यापैकी उमलायला लागले, जास्त फुलायला लागले. तर अशी काही 8 दिवसच टिकणारी फुलं आहेत आणि त्यांचा कार्यकाळ फक्त 8 दिवसाचाच असतो. 8 दिवसानंतर ती फुलं पूर्ण नष्ट होतात आणि त्या ठिकाणीच दुसऱ्या प्रजातीची फुलं उमलतात, फुलतात. तर असं 8-8, 10-10 दिवसाला, 15-15 दिवसाला वेगवेगळ्या लॉटची फुलं येतात. तर हा कालावधी असतो नाही म्हणलं तरी 2 महिन्याचा. तर ह्या 2 महिन्यात वेगवेगळ्या लॉटची फुलं आपल्याला बघायला मिळतात. तर कास पठाराचं अजून एक वैशिष्ट्य, तिथल्या कास पठारचा खडक आणि माती. तर हिथं जी फुलं उगवते ती एकतर अशी खडकावर उगवल्यासारखीच उगवते. तिथं काही जास्त माती नाही किंवा खाली जर आपण बघितलं तर जास्त खोल अशी काही जास्त माती नाही. कुठं कुठं असं अर्धा इंच असा पापुद्रा आहे फक्त मातीचा आणि तेवढ्याच त्या मातीत ती फुलं आणि ती झाडं उगवतात फुलांची. आणि ही जर आपण कुठं फुलं किंवा ही जी वनस्पती आहे इथल्या उगवणाऱ्या, ती जर वनस्पती आपण दुसरीकडे नेऊन दुसऱ्या मातीत किंवा दुसऱ्या खडकावर नेऊन उगवण्याचा प्रयत्न केला तर असं ऐकलं की ते उगवत नाहीत. तर ती एक इथलं वैशिष्ट्य आहे की ही जी फुलं आहेत आणि ही जी काही इथली झाड आहेत ही फक्त इथल्याच खडकावर आणि इथल्याच मातीत उगवतात. तर ही एक इथली म्हणजे भारी गोष्ट आहे आणि ही वैशिष्ट्य आहे खडकाचं. काही 2 शब्द या आतापर्यंतच्या निसर्गाबद्दल. निसर्ग पहिल्यापासूनच मला लय आवडतो, कारण निसर्गाच्या सानिध्यातच मी माझी बऱ्यापैकी वर्ष आणि बऱ्यापैकी काळ घालवलेला आहे. कारण शेतकरी कुटुंबात जन्मलोय ना मी, तर मोहक निसर्ग आहे. फक्त इथली भारी गोष्ट की इथं वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला आपल्याला मिळत आहेत. गावाकडे काय अशी फुलं बघायला मिळत नाहीत, कारण हे आता राखीव वनक्षेत्र झाले. आणि इथं आता काकाने जे दाखवलं आपल्याला एक 5-25 प्रकारची फुलं दाखवली आपल्याला. तर ब्युटिफुल आहे सगळं, निसर्ग ब्युटिफुल आहे. निसर्गाला जेवढे धन्यवाद दिल तेवढे कमीच आहे. लय उपकार आहेत निसर्गाचं आपल्यावर. राईट. आता एक आपण असं फुल बघितलं, त्याचं नाव आहे ड्रोसेरा इंडिका. तर ती फुलं असं आहे की माणूस प्राण्यात आपण मांसाहारी आणि शाकाहारी बघितलेत. आपण माणसं असतात की काही शाकाहारी असतात, काही मांसाहारी असतात. प्राणी पण काही शाकाहारी असतात, काही मांसाहारी असतात. पण ही फुल असं आहे की ही फुल मांसाहारी आहे. म्हणजे ही फुल काय करतं, त्याच्यावर मुंगी गेली, माशी गेली तर ते असं पूर्ण असं त्याला आत घेते, असं मिटतंय आणि मग असं म्हणलं जातं की ते फुल त्या किड्याला मुंग्याला खाते. तर ते असं ही फुल आणि त्याला कुठलाही श्रावण बिवण नसतोय. 365 दिवस ते फुल तसंच करत असते. ज्या ज्या काळात ते फुलतं, 2च महिन्याचा काळ असतो त्याचा, तर त्या 2 महिन्यात ते मस्तपैकी मांसाहार सटकवून हाणते. फक्त आपणच भांडतोय उगा मांसाहार करायचा नाही, शाकाहार मांसाहार आणि शाकाहार मांसाहार. ते फुल बिल तसलं काही करत नाही. तर अशा पद्धतीनं कास पठार पूर्ण अनुभूती घेऊन झाली, एक्सप्लोर करून झाले. बऱ्यापैकी शक्य असेल तेवढी जेवढी फुलं आहेत तेवढी आम्ही जवळ जाऊन निहाळून, जे काका होते आमच्यासोबत त्यांनी चांगली व्यवस्थित माहिती दिली. प्रशीलबद्दल सांगायचं झालं, ट्रेकला प्रेरित मी प्रशीलपासून आहे. तर जी काही मी आता ट्रेक करतो ती प्रशीलचे व्हिडिओ बघून आणि प्रशीलला प्रेरित होऊन. तर प्रशीलचं खूप आभार आणि प्रशीलचं मला खूप असा सपोर्ट असतो, खूप असं सहकार्य असतं. आशा करतो ही संकल्पना आणि ही व्हिडिओ आवडतील आणि जर आवडत असतील तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर भेटूया लवकर अशाच परत व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय. तर मित्रांनो, भेटूया पटकनच सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर, नवीन सुंदरतेसोबत, नवीन ऍडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय 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 बाय, धन्यवाद.